नमस्ते मंडळी, परत एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि असा व्ह्यू आहे आणि आपण अशी सेल्फी घेणार नाही असं तर शक्यच नाही. या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही श्री क्षेत्र औंध इथे आपण यमाई मातेचं दर्शन घेतलं, हा ब्लॉग तुम्ही पाहू शकता. आणि या मंदिराच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे ना, हा इतका सुंदर आहे. इथं गेल्यानंतर सेल्फी घ्यायचा मोह होणार नाही असं क्वचितच एखाद्याला वाटेल. तर इथून आम्ही खाली जाणार आहोत. तिथं पण एक यमाई मातेचं मंदिर आहे. म्हणजे वरती दर्शन घेतल्यानंतर देवीची साडी चोळीनं ओटी भरल्यानंतर आपण खालच्या देवीला नमस्कार करण्यासाठी जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण जो पुढचा प्रवास करणार आहोत तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. इथं आता आपण गेलेलो आहोत यमाई मातेच्या खालच्या मंदिरामध्ये. अतिशय सुंदर हे सुद्धा खूप मंदिर आहे. शांतता इतकी आहे ना. हे यमाई मातेचं फोटो आहे, तिथं आतमध्ये व्हिडिओ घेऊन दिला नाही. आणि आई माझी तिथं पण ओटी भरत होती देवीची. त्याच्यानंतर तिथून ना प्रदक्षिणा घालताना इथं ना खालच्या बाजूला भुयारामध्ये ना शंकराची अशी एक पिंड आहे. जिथं वरती महालक्ष्मी असते ना, तिथं खाली शंकराची पिंड असतेच. असं सेम कोल्हापूरला सुद्धा आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करा. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर अशा बुट्ट्या होत्या विकायला, त्याच्यातल्या आम्ही 2-3 बुट्ट्या विकत घेतल्या. त्याच्यानंतर गोंदवले इथं आम्ही गेलो. मंडळी, गोंदवल्याचं तर वातावरण बघून ना मन इतकं प्रसन्न होतं ना. तिथं गेल्यानंतर तुम्ही एक 5 मिनटं तरी नामस्मरण केल्याशिवाय बाहेर निघतच नाही. आणि नामस्मरण केल्यानंतर मन जे शांत होतं ना, ते काय म्हणजे तुम्हाला मी शब्दात सांगूच शकत नाही. इतकं छान तिथलं वातावरण आहे. आणि तिथं गेल्यानंतर ना आम्ही 5 किलो तांदूळ आहे ना, तिथं अन्नछत्रमध्ये दान केलेलं आहे. असं म्हणतात की तिथं गेल्यानंतर थोडंसं दान करावं, म्हणून आम्ही ना तिथं दान केलेलं आहे. तिथं बाहेर जी दुकानं वगैरे आहेत ना, तिथं डाळ गूळ वगैरे सगळं विकत मिळतं. पहिल्यांदा आपण घरातून घेऊन जात होतो, पण अलीकडं तिथं सगळं दुकानात बाहेर भेटतं. तर इथं ना आम्ही हे सगळं दिलेलं आहे. दिल्यानंतर त्यांनी अशा छोट्या छोट्या पुड्या दिल्या, ज्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ होते. त्यांनी सांगितलं की आपण ज्या वेळेला घरी आपल्या तांदूळ घालून भात शिजवतो ना, तर त्याच्यामध्ये हा थोडासा तुम्ही तांदूळ घाला, म्हणजे तुम्हाला प्रसादाचा आनंद तिथं भेटेल. प्रसादाच्या वेळेनंतरच आम्ही तिथं गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला तिथं प्रसादाचा आस्वाद घेता आला नाही आहे. त्याच्यानंतर विट्याच्या इथं रेणावी म्हणून एक गाव आहे, तिथं रेवणसिद्ध नवनाथांपैकी एक नाथाचं मंदिर आहे. तर त्याचं पण आम्ही दर्शन घेऊन पुढं सांगलीला जायचा निर्णय घेतला. तिथंसुद्धा गेल्यानंतर ना इतकं छान मन प्रसन्न होऊन जातं ना. आपण कुलस्वामिनीचं दर्शन घेतल्यानंतर ना हे आम्ही ना गोंदवले आणि रेवणसिद्धला जातोच. तर मंडळी, आपण ना प्रवास काहीही असू दे, पण तो आनंदानं आणि प्रसन्नतेनं जर आपण केला तर तो नक्कीच चांगला होतो. तुम्ही असं जर करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.